नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक या मंडळाअंतर्गत 2026 साली भरती प्रक्रिया राबवण्याबाबत राज्य शासनाकडून नवीन शासन निर्णय जी आर जाहीर करण्यात आलेला आहे. आता या अंतर्गत 2026 मध्ये म्हणजे 1 ते 2 महिन्यामध्ये आता कोणत्या महिन्यामध्ये जाहिरात येणार आहे या संदर्भात सगळी माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर पाहू शकता ही भरती जी आहे यामध्ये शैक्षणिक पात्रता कमी असून यामध्ये जे उमेदवार अर्ज करतील त्यांना सुरुवातीचा 22,000 पासून हा पगार स्टार्ट असणार आहे. सुरक्षा रक्षक मंडळाअंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. कोणताही पेपर नसून यामध्ये निवड ही केली जाणार आहे. संपूर्ण माहिती पाहूयात. फक्त मैदानी चाचणीच्या आधारावर ही निवड होणार आहे. ज्या पद्धतीने होमगार्ड भरतीसाठीची जी जाहिरात येईल त्याच पद्धतीने सुरक्षा रक्षक मंडळासाठी सुद्धा मेगा भरती ही राबवली जाणार आहे. तर महाराष्ट्र शासनाने सुरक्षा रक्षक मंडळ भरतीसाठी 2026 साठी नवीन शासन निर्णय जारी केला आहे. हा शासन निर्णय मी टेलिग्राम चॅनलला शेअर केला आहे, तुम्ही चेक करू शकता. या भरतीमध्ये खूपच महत्त्वाचे बदल असे अनेक बदल करण्यात आले आहेत. काय काय बदल झाले आहेत सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर सुरुवात करूयात. भरतीचे मुख्य वैशिष्ट्य काय आहेत तर ही जी सुरक्षा रक्षक मंडळाची जी भरती आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळ यांच्या अंतर्गत ही भरती जिल्हानिहाय प्रत्येक जिल्हानिहाय राबवली जाणार आहे. संपूर्ण राज्यस्तरावर एकच जाहिरात नसून जिल्हानिहाय प्रत्येक जिल्ह्याची एक एक जाहिरात येणार आहे. त्याचबरोबर महिला आणि पुरुष दोघंही यासाठी अर्ज करू शकतात. मुख्य म्हणजे यासाठी तुम्हाला कोणतीही लेखी परीक्षा द्यायची आवश्यकता नाही आहे. फक्त निवड जी आहे फक्त फिजिकल टेस्ट म्हणजे मैदानी चाचणी ग्राउंड या गुणांच्या आधारावर त्याच्यावर केली जाणार आहे. त्याचबरोबर निवड झाल्यावर तुमच्या जिल्ह्यातच तुम्हाला ड्युटी असणार आहे, बाहेरच्या जिल्ह्यामध्ये नसणार आहे सुरक्षा रक्षकसाठी. त्याचबरोबर ड्युटी ही कुठं मिळते पाहू शकता ते सुद्धा जाणून घेऊयात. पाटबंधारे विभागामध्ये ड्युटी मिळते. त्याच्यानंतर धरणे असतात सरकारी आणि निमसरकारी कार्यालय या ठिकाणी. त्याचबरोबर शासकीय दवाखाने, महानगरपालिका. त्याचबरोबर पाहू शकता याच्यामध्ये ही जी ठिकाणं आहेत या ठिकाणी ड्युटी जी आहे सुरक्षा रक्षक जे आहेत यांना दिली जाते. या पद्धतीने महत्त्वाचं म्हणजे कोणतीही परीक्षा नसून फक्त मैदानी चाचणीवर ही निवड केली जाते. ज्या पद्धतीने पोलीस भरतीची तयारी करणारे उमेदवार असतील होमगार्डसाठी सुद्धा जून जुलैमध्ये जाहिरात येणार आहे. आणि ही जी सुरक्षा रक्षक आहे ही एप्रिल मे मध्ये म्हणजे आत्ता ह्या महिन्यामध्ये किंवा पुढच्या महिन्यामध्ये जाहिरात सुरक्षा रक्षक या पदासाठी येणार आहे. पगार आणि सुविधा पाहूयात. पगार 22,000 प्रति महिना असेल. त्याचबरोबर ड्युटी जी आहे 8 तासाची यामध्ये ड्युटी असणार आहे. वर्दी खाकी दिली जाईल. या अगोदर ही जी वर्दी होती निळ्या कलरची वर्दी जी आहे सुरक्षा रक्षकांना दिली जायची, मात्र आता वर्दीचा कलर बदलून यामध्ये खाकी कलर जो आहे हा दिला जातो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पात्रता ही काय आहे तर शैक्षणिक पात्रता 12वी पास असणं अनिवार्य आहे. या अगोदर पाहू शकता तर होमगार्डसाठी जर तुम्ही अर्ज करत असाल तर होमगार्डसाठी 10वी पास शैक्षणिक पात्रता आहे. मात्र सुरक्षा रक्षक या पदासाठी 12वी पास अनिवार्य आहे. या अगोदर जी बदल होता त्यामध्ये पाहू शकता 10वी पास असले तरी चालत होतं, मात्र आता बदल झालेला आहे. जी नुसार 12वी पास ही शैक्षणिक पात्रता आता अनिवार्य करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर वयाची मर्यादा 18 ते 35 वर्ष दरम्यान असणारे जे उमेदवार आहेत यासाठी अर्ज करू शकतात. यामध्ये SC/STच्या उमेदवारांना 5 वर्षाची सवलत आहे, सूट आहे. OBCच्या उमेदवारांना 3 वर्षाची सवलत सूट ही देण्यात आलेली आहे. महत्त्वाची गोष्ट आता फक्त मैदानी चाचणी म्हणजे फिजिकल टेस्टवर उमेदवारांची निवड होणार आहे. त्यामुळे शारीरिक पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे. निकष काय आहेत पुरुषांसाठी आणि महिलांसाठी जाणून घेऊयात. उंची पुरुषांसाठी 165 सेंटीमीटर, महिलांसाठी 158 सेंटीमीटर आवश्यक आहे. वजन जे आहे 50 किलो पुरुषांसाठी, महिलांसाठी 45 किलो वजन आवश्यक आहे. चेस्ट छाती 79 सेंटीमीटर प्लस 5 सेंटीमीटर फुगून पुरुषांसाठी आवश्यक आहे.
त्याच्यानंतरनं शारीरिक चाचणी कशी घेतली जाते, मैदानी चाचणी जी घेतली जाते, यामध्ये 100 गुणांसाठीची ही मैदानी चाचणी असते. ज्या पद्धतीने SRPFसाठीची मैदानी चाचणी घेतली जाते, सेम त्याच पद्धतीची ही मैदानी चाचणी सुरक्षारक्षक या पदासाठी घेतली जाते. यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे. त्यामध्ये एकूण 40 गुण असतात आणि 40 गुणांपैकी 5 मिनिटं म्हणजे 10 सेकंदामध्ये किंवा कमीमध्ये पूर्ण केला वेळ तर सगळे 40 गुण तुम्हाला मिळतात. 1600 मीटर रनिंग 5 मिनिटं 10 सेकंदाच्या पूर्वी करायचे आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त वेळ घेतला तर त्या पद्धतीने ते गुण जे आहे 40 गुणांपैकी कमी होत जातात. त्यानंतर ना गोळाफेक असतं. गोळाफेकमध्ये एकूण 30 गुण. यामध्ये 8 मीटरपेक्षा जास्त गोळा फेकला तर 30 गुण दिले जातात म्हणजे टोटल गुण मिळतात आणि 8 मीटरपेक्षा कमी असेल तर त्या पद्धतीने ते गुण जे आहे कमी होत जातात. 100 मीटर रनिंगमध्ये एकूण 30 गुण असतात. यामध्ये 11.50 सेकंद किंवा कमीमध्ये जर पूर्ण केले तर पूर्ण 30 गुण जे आहे हे दिले जातात उमेदवारांना. त्याच्यानंतर ना महिला उमेदवारांसाठी काय बदल आहे तो सुद्धा पाहूयात. तर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग एकूण 40 गुणांसाठी असते. 2.5 मिनिटं किंवा त्यापेक्षा कमीमध्ये पूर्ण केली तर संपूर्ण 40 गुण हे दिले जातात. गोळाफेक एकूण 30 गुण असतात. 100 मीटर रनिंगमध्ये एकूण 30 गुण 14 सेकंद किंवा त्यापेक्षा कमीमध्ये पूर्ण केला तर 30 गुण टोटल दिले जातात. निवड प्रक्रिया महत्त्वाचं लक्षात ठेवायचे. निवड प्रक्रिया होमगार्डसारखीच फक्त ग्राउंडच्या चाचणीवर अंतिम निवड केली जाते. कोणत्याही पद्धतीने लेखी परीक्षा उमेदवारांना द्यावी लागत नाही आहे. ते स्पर्धासुद्धा कमी असते त्यामुळे निवड होण्याचे चान्सेस जास्त असतात. ज्या पद्धतीने आता पोलीस भरतीसाठी अर्ज येतात इतके अर्ज सुरक्षारक्षक या पदासाठी येत नाही आहेत. मात्र इथे सुद्धा एक चांगली संधी यामध्ये मिळते उमेदवारांना. आता महत्त्वाची गोष्ट GR जो आला आहे तो GR जो आहे यानुसार शेवटची भरती जी आहे 2020 मध्ये झाली होती आणि आता नवीन शासन निर्णय हा आजचा जाहीर झाला आहे. संपूर्ण शासन निर्णय मी शेअर केला आहे, तुम्ही चेक करू शकता. आपण डायरेक्टली महत्त्वाची जी माहिती आहे ती या व्हिडिओमध्ये पाहिले. तर यामध्ये जर माहिती मिळाली शासन निर्णयानुसार मे 2026 नंतर ना म्हणजे मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जूनच्या सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरक्षारक्षक या पदासाठीची जाहिरात येण्याची शक्यता आहे. कारण शेवटची भरती 2020 मध्ये जवळजवळ पाहू शकता 6 वर्ष झालेली आहेत. 6 वर्षा अगोदर शेवटची भरती झाली होती. त्या कारणामुळे ही मोठी भरती सुरक्षारक्षक या पदासाठीची मंडळाकडून राबवली जाणार आहे. आता महत्त्वाची गोष्ट जे पोलीस भरतीची तयारी करतायत ते होमगार्डसाठी सुद्धा तयारी करू शकतात. त्यांची तयारी अगोदर झाली आहे. त्याचबरोबर जर होमगार्डसाठी तुम्ही तयारी करत असाल तर इथे सुद्धा अर्ज करून सुरक्षारक्षक या पदासाठी सुद्धा अर्ज करून तयारी केली जाऊ शकते. तयारी कशी करायची तर रोज 1600 मीटर आणि 800 मीटर रनिंगचा सराव करायचा आहे. त्याचबरोबर 100 मीटरची स्प्रिंट प्रॅक्टिस करायची आहे. गोळाफेकचा सराव आत्ता सुरू करू शकता. जे उमेदवार पोलीस भरती किंवा होमगार्डसाठी तयारी करत नसतील आणि ज्यांना सुरक्षारक्षकसाठीच फक्त अर्ज करायचा आहे त्यासाठी त्यांच्यासाठी आहे. बाकीच्यांची तयारी आत्ता सध्यासुद्धा सुरू असणार आहे. आता टायमिंग सुधारण्यावर लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. तुमचं टायमिंग जो आहे की जेवढा कमी येईल तेवढे तुम्हाला गुण असणार आहेत. त्यामुळे तुमच्या टायमिंगवर सगळ्यात जास्त महत्त्व असणं आवश्यक आहे. आता महत्त्वाची सूचना म्हणजे अर्ज प्रक्रिया ही लवकरच सुरू होईल. जिल्हानिहाय तुम्हाला अर्ज भरावे लागतील आणि त्याचबरोबर आपण नियमित अपडेट जे आहेत सुरक्षारक्षकसाठी पुढची प्रक्रिया कधी होते या संदर्भात सगळ्या अपडेट आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर देत असतो. त्या कारणामुळेच अजूनही नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या. आपल्या महत्त्वाच्या अपडेट अशाच तुमच्यापर्यंत आम्ही वेळेवर पोहोचवणार आहोत. तर अशा पद्धतीने सुरक्षारक्षक या पदासाठीची जाहिरात मेगा भरती लवकरच जाहीर होणार आहे. पाहू शकता चांगल्या ठिकाणी तुम्हाला ड्युटी मिळते. त्याचबरोबर पगारसुद्धा चांगला असतो. 12वी पास शैक्षणिक पात्रतेवर फक्त मैदानी चाचणीवर निवड केली जाते. पाटबंधारा विभाग असेल, धरणे असतील, सरकारी निमसरकारी कार्यालय, दवाखाने, महानगरपालिका या ठिकाणी ही निवड दिली जाते. या संदर्भातले आता पुढच्या महत्त्वाच्या अपडेट भरतीच्या जाहिराती लवकरच जाहीर केल्या जातील. सगळ्या महत्त्वाच्या अशाच अपडेट मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.